नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण पातळ पोह्याचा अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. एकदाच पोह्याचा चिवडा करून ठेवला की अगदी महिनाभर हा स्टोअर करून ठेवू शकता. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मुलं घरात आहेत. तर आपण अशा पद्धतीने लहान मुलांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीने असा पोह्यांचा चिवडा करून ठेवलात ना, 1 महिनाभर आपण हे चिवडा स्टोअर करून ठेवू शकता. तर आज आपण अर्धा किलो पातळ पोह्यांचा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा पोह्याचा चिवडा बघणार आहोत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथे पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. तर हे पातळ पोहे जे आपण दररोजच्या नाश्त्यासाठी जे पोहे करतो त्याच्यापेक्षा हे बऱ्याचपैकी पातळ असतात आणि थोडेसे हे मोठे असतात. हे बाजारातून आणल्यानंतर पोहे तुम्ही एखादा तास उन्हामध्ये ठेवून हे पोहे थोडेसे वाळवून घेऊ शकता. नाहीतर हे बाजारातून पोहे आणतानाच आपण थोडेसे कुरकुरीत पोहे आणलात ना, तर आपल्याला ह्याला वाळू घालायची गरज लागत नाही. तर इथे आपल्याला चिवडा करण्यासाठी बाकीचं लागणारं साहित्य बघूया. अर्धा किलो पोह्याचा चिवडा करण्यासाठी इथे मी जो आपली घरातली वाटी असते ना, त्या वाटीने अर्धी वाटी डाळवा घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी इथे वाळलं खोबर जे असतं ना, त्याला चिरून त्याचे काप करून घेतलेले आहेत. एक अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत आणि 4 ते 5 इथे हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथे बदाम घेतलेले आहेत आणि त्याचे मधून अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने एखादी चाळण घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 2 बॅचमध्ये आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहेत. हे पोहे चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कधी-कधी या पोह्यामध्ये राळ किंवा माती असण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे पोहे चाळून घेतले की आपल्या इथे पोहेचा चिवडा करण्यासाठी आपल्या इथे स्वच्छ पोहे बनून तयार होतात. तर तुमच्या घरामध्ये जे चाळण असेल किंवा चाळणी असेल, त्या चाळणीने तुम्ही पोहे चाळून घेऊ शकता. तर असे हे आपण अर्धा किलो पोहे चाळून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल, तर तुम्ही हे पोहे उन्हामध्ये ठेवून 1 तास ते दीड तास तुम्ही हे पोहे वाळवून घेऊ शकता. कारण या पोह्यामधले मॉइश्चर निघून जातं आणि आपले मस्त कुरकुरीत पोह्याचा चिवडा बनण्यासाठी हे पोहे तयार होतात. तर पोहे चाळून आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे पोहे घालून आपल्याला या पोह्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये पोहे घातल्यानंतर थोडासा गॅस मोठा करायचा आहे आणि कढई चांगलं गरम झाल्यानंतर नंतर आपल्याला हे गॅस लगेचच बारीक करून आपल्याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे पोहे छान गरम करून घ्यायचे आहेत. तर पहिल्यांदा अशा पद्धतीने थोडंसं उलथण्याने हे पोहे गरम करून घेतले आहेत. तर एक उलथण्याने व्यवस्थित हे पोहे गरम करता येत नव्हतं म्हणून मी 2 उलथणे किंवा कोणतेही तुम्ही घेऊन अशा पद्धतीने हे पोहे छान गरम करून घ्यायचे आहेत. तर या पोह्याला जास्तीचं गरम करायचं नाही. 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे पोहे गरम करून घ्यायचे आहेत. तर इथे पोहे छान गरम झालेले आहेत. तर इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. तर बघितलं तुम्ही हाताला थोडासा चटका लागत आहे किंवा थोडेसे हे पोहे गरम झालेले आहेत. तर इथे आपले मस्त कुरकुरीत आपले इथे पोहे छान भाजले गेलेले आहेत. तर हे भाजून घेतलेले पोहे आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया. तर हे चिवड्याचे आपल्याला जिन्नस सगळे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर इकडे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 वाटीभर तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे काय होतं ना, जे आपण पदार्थ तळून घेणार आहोत ते अळणी लागत नाहीत. खास करून हे शेंगदाणे. तर इथे तेल तर आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. तर आपल्याला हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर कोणतेही जिन्नस आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवरच आपल्याला हे जिन्नस तळून घ्यायचे आहेत. जर आपण हे फुल गॅस केला आणि हे तळून घेतला तर त्यामध्ये ओलसरपणा राहतो किंवा मॉइश्चर राहतं आणि आपला चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला चिवडा करत असताना आपल्याला हे सगळे जिन्नस कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचे आहेत. तर इथे 1-2 मिनिटामध्ये आपण हे मस्त हे मधून आणि वरून हे आपण कुरकुरीत होईपर्यंत हे छान शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. तर हे तळून घेतलेले शेंगदाणे आपण सेपरेट एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत.
तर आपल्याला त्याच तेलामध्ये आपण जे काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत, ते काजू बदामाचे काप घालून आपल्याला 1-2 मिनिटभरासाठीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर हे काजू आणि बदाम आपल्याला जास्तीची तळत बसायची गरज लागत नाही. 1 ते 2 मिनिटामध्ये हे काजू बदामाचे काप आपले छान तळले जातात. तर हे बघा आपले हे काजू आणि बदाम छान कुरकुरीत तळले गेलेले आहेत. तर जास्त डार्क करायची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे तर इथे छान काजू आणि बदाम छान कुरकुरीत आपले तळले गेलेले आहेत. तर आपण जे शेंगदाणे त्या प्लेटमध्ये काढून घेतलं होतं, त्याच प्लेटमध्ये आपल्याला हे काजू बदामाचे काप काढून घ्यायचे आहेत. नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला या ठिकाणी जे आपण सुकं खोबरं बारीक स्लाईसमध्ये किंवा पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत, ते सुकं खोबरं आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. तर हे सुकं खोबरं आपण पातळ स्लाईसमध्ये कापून घेतल्यामुळे एकदम पटकन तळलं जातं. तर आपल्याला हे हलकंसं बदामी कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरं छान तळून घ्यायचं आहे. तर मंद गॅसवर आपण इथे मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे खोबरं पण छान तळलं गेलेलं आहे. तळून घेतलेलं खोबरं पण आपण जे शेंगदाणे आणि काजू बदामाचे काप काढून घेतलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला हे खोबऱ्याचे काप काढून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला फुटाण्याची डाळ किंवा डाळवा आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर आपल्याला खूप जास्त हे डाळवा किंवा फुटाण्याची डाळ आपल्याला तळत बसायची गरज नाही. 1 ते दीड मिनिटच आपल्याला हे डाळवा छान या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर इथे 1 ते दीड मिनिटामध्ये आपला मस्त डाळवा छान तळला गेलेला आहे. तर डाळवा पण आपण अशाच पद्धतीने या प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर त्याच तेलामध्ये आपण जे हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते हिरवी मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तर हे मिरची पण आपल्याला मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपली मस्त मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत आपण इथे तळून घेतलेली आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने ही मिरची पण छान आकसली गेलेली आहे आणि मस्त आपली इथे कुरकुरीत मिरची तळली गेलेली आहे. तर ते तळून घेतलेली मिरची अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे. तर त्याच कढईमध्ये आपल्याला त्याच तेलामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहेत आणि कढीपत्त्याची पानं पण आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे कढीपत्त्याची पानं आपल्याला घालत असताना थोडंसं मागं होऊनच आपल्याला हे कढीपत्त्याचे पानं या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. कारण कढीपत्त्याची पानं आपण तेलामध्ये घालतो त्या टायमिंगला आपल्या अंगावर तेल उडण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला कढीपत्त्याची पानं घालत असताना थोडंसं मागं होऊनच तेलामध्ये घालायचं आहेत. तर इथे आपला कढीपत्ता कुरकुरीत छान तळला गेलेला आहे. तर आपण ते कढीपत्ता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इकडे आपले पोहे पण छान भाजले गेलेले आहेत आणि सगळे जिन्नस आपले तळून घेतलेले आहेत. तर आपण लगेच या चिवड्याचा मसाला करून घ्यायचा आहे. तर मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे 1 चमचा धना पावडर घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेला आहे. अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर इकडे मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलेलं आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. साखर घालून घेतलेलं आहे, चाट मसाला. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा चिवडा करत असाल, तर तुम्ही असा मसाला जर चिवड्यामध्ये घातलात, तर चवीला चिवडा एकदम भारी लागतो. नंतर यामध्ये हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि जिरा पावडर घालून घेतलेला आहे. धना पावडर, कच्ची बडीशोप आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला छान मिक्सरला झाकण लावून आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपला मस्त मसाला बनवून तयार झालेला आहे. तर या मसाल्याचा वास एकदम भारी येत आहे. तर इकडे आपला मसाला तयार आहे, पोहे भाजून तयार आहेत आणि आपले तळून घेतलेले सगळे जिन्नस तयार आहेत. तर भाजून घेतलेल्या पोह्यामध्ये आपण जे तळून घेतलेले जिन्नस आहेत, ते सगळे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर आपण जे वाटून घेतलेला मसाला आहे, ते मसाला आपल्याला यावरती सगळीकडे घालून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळा मसाला या पोह्यावरती घालून घेतलेला आहे. तर आपण हाताने छान हे सगळे मसाले आपल्याला या पोह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे पोह्याचा चिवडा करत असताना थोडंसं तेल किंवा हळद कमी वाटलं, तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं तेल गरम करून या पोह्यामध्ये घालून घेऊ शकता. तर हे सगळे मसाले आपल्याला हाताने चोळून-चोळून अशा पद्धतीने पोह्याला लावून घेतल्यानंतर सगळे हे मसाले पोह्याला कोट होतात आणि एकदम चिवडा आपला छान होतो. तर या पोह्याला आपले सगळे मसाले, हळद सगळे आपले हे मस्त मिक्स झालेले आहेत. तर इथे आपला मस्त एकदम कुरकुरीत आपल्या इथे चटपटीत चवीचा पातळ पोह्यांचा चिवडा बनून तयार झालेला आहे. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांना तुम्ही अशा पद्धतीने पोह्यांचा चिवडा करून द्या.
ते खूप आवडीनं हा चिवडा खातील. तर मस्त आपल्या इथे कुरकुरीत, एकदम चटपटीत आपल्या इथे पोह्यांचा चिवडा तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.